नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताच आमच्या पानसूचा बड्डे झाला आहे ना. आता लगेच आमची घाई गडबड चालू झाली. तिला एकविरी नेवाला म्हणजे तिचा आता केस करायचा, चावल करायचा आहे. तर त्याच्यासाठी आमची आता गडबड चालू झाली. बस बघा, डबल बँड बघा, सगळ्या बघायची सुरुवात झाली. आज आम्ही गेलो होतो पनवेलला. तिच्यासाठी म्हणजे टोपली बघायची आहे. तर बरं टोपली फक्त जेव्हा कोण ना घरांच्या घरांत सजवती बघा. ही आम्ही टोपली आणली बघा. ही टोपली न थर्माकोल जेवणची आलो आज. बरं घरानुस एक कलाकार माणूस आहे म्हणजे मीच तो. बरं बाहेरची कला बरं सजवून जेवायची, घरांच्या घरान बनवते मस्तपैकी. टोपली सजवतंय भारी एकदम पोरीला माझ्या नेवासाठी. तर आता घेते एक तास सुरुवात करायला. तसं टोपली सजवायला टाईम पण पाहिजे का. म्हणा लागते वाचायला दिवसभर काम हवं. तर बरा रातचे टाईम भेटल तैसा करीत जाईन काम. अजून हात 10-15 दिवस तर बरं करून जाते. सजवते मस्तपैकी, बनवते डिझाईन म्हणजे पोर पण माझी एकदम खुशी झाली पाहिजे, एकदम बसली पाहिजे त्या. तर चला आता करते सुरुवात. चला मग आता सुरुवात करते मी. कैसा करायचा ते समजत नाही, केलेला नाही या काम. बघू आता आवरी अशी आहे याला करायची. बघू आता ठीक आहे. आवरी आहे जरासा त्याला मागं थर्माकोल लावू. ठीक आहे चालेल. चला याची आवरी आहे घेते. चला मग पहिले तोंडाचा ती मार्किंग करून घेते मी. म्हणजे कसं जरा थर्माकोल जोरायला लागला त्याने. काय आवडी हाईट आवडा तोंड फलशीदाराचा जोड त्याला. ठीक आहे चालेल. चला आता आवडा येऊ भाग कट करून जाते मी. चला कटिंगला सुरुवात करते. वैच्या वय मग की कोंबड्याच्या तोंडाचा पेस्ट तयार झाला आहे. आता अजून त्याला जाड बनवतं आहे. अजून आपल्याला याच्याला 2 पीस कट करून घ्यायचं, कापून घ्यायचं. कारण आपल्याला जाड बनवायचं आहे कोंबडा. आपला गेल्यावर सगळ्यांना पुरला पाहिजे द्यायची. झालं कट करून बघून द्या ती आवडीची मान. ठीक आहे. जरासे त्याला पंख ऐसा करायला लागतील ना, त्याच्यासाठी जरासा अजून कट करून जाते. ठीक आहे. मान तर बनवली कोंबड्याची. आता पंख बनवून जाते. पंखांना जरासा मानाच्या खालची फुगीरबाग करायला लागेल आपल्याला. कट करून येते आवरावर. अजून आपल्याला अजून एक बनवायचं आहे. नंतर मग याच्यात थोडा छोटा, नंतर त्याचा अजून थोडा छोटा असं करायला पाहिजे. आता एवढं थर्माकोलचं पीस कापूनशी झालं माझं. आता चिकटवूनशी जात आहे ते सगळं. घेऊन त्या चिकाटलं ते मग त्याला सँड पेपरची मस्त शेप देता येईल.
फेविकॉलचा जोर लावताय म्हणजे निघला नाही पाहिजे. खालची वरची बेस लाईन आपली नीट झाली पाहिजे. एवढा भाग माझा आता चिकटवून झाला आहे मस्त एकदम 3D. गुंड्या याला जर असा शेप ठेवायचा मला एकदम सॅन्ड पेपरची पॉलिश करायला लागेल मस्त शेप ठेवायला लागेल. तर झाला आपला कोंबड्याचा तोंड तयार. बरोबर ठेवते 5 लाख त्यामध्ये येऊन ते उभाच आहे. चला तर आता शक्ती बनवायला लागेल आपल्याला. मेजर देऊन ठेवत आहे. त्याला अशी बघा अशी डिझाईन काढूनची घेतली. आता योगा कट करून घेते. एक कोंबड्याची शक्तीची एक लेअर तर भेटली मला. काही झाला आपला आणि प्लेअर तर निघली शक्तीची. लगेच लावून शेवटी लावून ती आवडून लागायची म्हणजे आता आमची दुसऱ्या लावायच्या कामाच्या. आता ही दुसरी लेअर बनवायला ठीक आहे मी. तर यो एकदम मधीचा मोठा आहे त्याचा जरासा बारका करायला लागेल. तर आता दुसरा पार्ट पण माझा झाला आहे कट करून. तसे माझ्या दुसऱ्या साईडची बनवायला लागलं म्हणजे एक ये साईडची झाला आहे तसं सेम आपली ती दुसऱ्या साईडची पण दिसला पाहिजे त्याच्यासाठी बनवतो आहे. नंतर 4 रात्री बनवायचं ते छोटं छोटं बनवायचं आपल्याला. तिचं 3 पार्ट झालं. आता छोटं छोटंसं 4 चांगले. चला हे बघा आवडं पार्ट झालं आता कट करून. याला सॅन्ड पेपरशी देत आहे थोडीशी पॉलिश करते आणि शेप देत आहे.
म्हणजे ते एकदम परफेक्ट दिसतील. त्याच्यानंतर ते चिकटवायला लागतील आपल्याला. बघा त्याची मस्त पॉलिश झाली तिचा. आपल्याला फक्त चिकटवायचं काम करायचं आहे. रोज मस्त चिकटवली कावरा पाठ झाला तर मस्त ते तयार आपला. तुला आता चिकटवायची सुरुवात करते मी. बघा चिकटवून तर झालाय माझा. असा दिसेल कोंबड्याचा शेपूट. त्यावर जरासा वजन करता येईल. कालचा आपला कोंबड्याच्या तोंडाचा थोडासा स्ट्रक्चर चिकटून मस्त तयार झालाय. कट करायची सुरुवात करतोय. त्याचा पण समजत नाही. चला त्या वहिनीला यो बघा आता माझा शेप देऊनशी झालाय तयार. बेसिक शेप दिलाय फक्त त्याला. नंतर अजून त्या कोरीव काम करायचं आहे. यो आता आपण टोपलीला चिकटवायला जाऊ. पहिला आधी बेस बनवू त्याला चिकटवासाठी. तर मग गव्हाची अशी बांधू न त्यावर यो चिकटवू आपण. त्याच्यात ते आता कटिंग करायला सगळा यो. आता यान सुतल टाकूनची येते ये पहिले. म्हणजे बांधायला टोपलीला बरा पडेल. चिकटवूनशी राहणार नाही तो डायरेक्ट. बरं सुतल टाकू आतमधून त्याला बांधून टाकू. बघा हे दोन्ही बाजूशी असं धागा टाकून ठेवले मी. आता याच्यावर आता तोंड चिकटवायला लागेल. दिसता बघा आता आपला चिकटवून झालाय. मस्त आहे की चिकाटला आहे. नाही फेविकॉलचा जोर आहे. जो लावून पूर्ण शक्ती या दोऱ्या लावल्या आणि आतमध्ये टाकून बांधायच्या. त्यातली तयार होण्याची टोपली. कोंबड्याची चोच तुरा बनवा करायला तो बनवून घेते. आता कोंबड्याची चोच बनवायला घेतोय. मोठी बनवते डायरेक्ट. कोण पुराला टोचली पाहिजे.
दोन कोंबड्याची दारी बनवायची झाली. स्मिता पण हसली दारी बोलून ते. कोंबड्याचा तुरा बनवायला कसं आहे. बघा हे कट करून झालाय आता माझा कोंबड्याचा तुरायचा. मस्त आहे की त्याला थोडं शेप देत आहे, चांगला दिसेल जरासा. बघा कोंबड्याचा तुरा झाला बनवून मस्त चिकटवून घेत आहे. बघा फायनली कोंबड्याच्या सारखा दिसायला लागला. आता थोडी मजा येते बघायला, भारी वाटतं एकदम. हे बघा आता दोन माझं पार्ट टोपलीसाठी मस्त तयार झालं. आता ते टोपलीला बांधून शिजत आहे, म्हणजे कसा एक अंदाज येईल का बाकीचा थर्मोकॉल कैसा लावायला लागेल मला. तर चला ती टोपलीला बांधून घेत आहे तात्पुरतं, चेक करते. चला आता बांधून शिजत आहे. बघा टोपली झाली तयार. कामाचे चिकटो त्याच्यात फेविकॉल लावायलाच लागेल. जास्त दोऱ्यावर पण भरोसा नको ठेवायला. चला आता आपल्याला साईडची थर्मोकॉल लावायचा आहे, त्यातच मेजर जेवढी लागेल. आता ती थर्मोकॉल कट करून जाऊ मेजर घेतलाय तो. यो बघा आमची टोपली तयार झाली. या करूनची बनवून मस्त की प्रांशू पण आज मदत करायला आली आमची. नाही प्रांशू दे हा तिला बसायचं आहे तर ती मदत करायला आली. आता याला आपण सगळा पेपरशी कव्हर करून टाकू, मग मस्त तो एकदम कडक कडक होऊन जाईल. आता रिंकल दीदी मम्मी न पांसू तिघी जणी पेपर फारायला घसारले. ती सुपरवायझर आहे पांसू वाटतं, त्यांची ऑर्डरी देते त्यांना बा बा ब्या ब्या करताय. मी गम बनवून जात आहे पेपर चिकटावासाठी खास. लावायचं त्याला पेपर यान जरासं लोलवाचा त्याला ऐसा यान दमान तो पेपर करायचा मस्त पैकी. खिडकींची वारा येत, खिडकी घालायला लागेल, लावायला लागेल. हा बोलतो पाच बोलता हा लावायचं त्याला बस. यो बघा माझा अजून एक तास झाला तर अजून आवराच होतयशी कव्हर करून, अजून पूर्ण कावा होईल. तसं येईन कसं जास्त करवत नाही म्हणून जास्त टाइम लागतोय.
पुढचा बाकीचा पुरवठ लवकर होईन त्याचा माझा वाटचा अंदाज आहे एक. हे बघा खरं आवरुशीत झाले माझ्या करून. आवुसा करायसाठी 3 तास लागलं. मेन म्हणजे शेपटीला जास्त टाईम लागला. हे बाजूला पटकन झाला करूनशी, ती बाजू न तोंडाची बाजू आवराच राहिलाय. झते चटकन करून यावं लावते टिश्यू पेपरचा सफेद कलर, म्हणजे बरोबर त्यावर कलर देता येईल. बघा फायनली सगळा कवर करून झालाय. माझी पोर आली बघायला, तिच्या टोपली कशी सजवली पप्पातनी. चला आता टिश्यू पेपरशी कवर करायची सुरुवात करते आता मी. चला आता माझा कवर करूनशी झालाय सगळा. फक्त आता कलर द्यायचा बाकी आहे त्याला. आवरा करायला लई दिवस गेलं म्हणा. आता कलर देते पटापटा लवकरच, म्हणजे कलर झाल्यावर बघा मग कैसा दिसतंय ना सांगा मला. चला आता पेंटिंगची सुरुवात करते मी. बघा हे माझं साहित्य कलरच्यात आणलं, एक्रेलिक कलर. हे ब्रशच्यात माझं करते सुरुवात कलर द्यायची. पहिला तुरा रंगवूनशी देत आहे. कोंबड्याचा तुरा तर झालाय माझा रंगवूनशी. तर चला बाकीचा पण काम पटापट करूनशी जाते लवकर लवकर. तर बघा यो तोंड माझा झालाय रंगवूनशी जरासा. तरी अजून लई बाकी आहे. शनिवार रविवार जाईन असं वाटतंय यावंच पूर्ण. आता एकूण तरी बघूनशी तरी खुश आहे मी जरासा. मस्त झाली पेंटिंग. एकदम भारी पण नाही एकदम वाईट पण नाही, बऱ्यापैकी हाय जराशी. काम करते पप्पाचे बल्ले. माझी पोलाली पेंटिंग करायला नाही बच्चा. काय पेंटिंग करायचं तुला? नाही 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 नाही. प्राण शी बस. त्यावर जराशा पिसाऱ्याच्या जराशा रेषा करू, म्हणजे पिसाळ्याचा वाटला पाहिजे तो. काय बाबाली? बस. बघा फायनली रंगवूनशीत झालाय माझा अख्खा कोंबडा. कांसूची टोपली तर तयार झाली आमच्या. आता फक्त माझी पोऱ्या नीट बसली पाहिजे, नाही तर जाम घाबरते ती बसायला. काटाळली नाही पाहिजे, नाही तर आवरी मेहनत आहे ती सगळी फुकट जाईन माझी. फायनली लई दिवसांची मेहनत माझी पूर्ण तर झाली. आता लई दिवस लागलं ऑफिसचं काम करता करता. रातचं बसायचं परत ऐसा करून करून शेवटी पूर्ण केलाय हो. आता वाट बघतून कवा जावाचं आहे आम्हाला कारल्याला. जर सांगा मग कमेंट करून की कैसा झालाय म्हणून. आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा चांगला झालाय. जर तुम्हाला कोणला ऐसा कोंबड्याची टोपली बनवायची असेल तर नक्की मला अजिबात फोन नका करू, कारण लई टाईम लागतंय. ऑफिसचं काम करून डबल या करायचं बोलल्यावर जाम फाटतंय करायला अजिबात टाईम नाही भेटत. लई दिवस गेलं या न्यूज. तर चला मग
भेटू आपण आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आताच्या पुरता बाय बाय. नक्की कमेंट करून सांगा कशी टोपली झाली, कशी सजवली मीनी. तर चला मग बाय बाय.